भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. सत्य गुरुराये कृपा मज केली, सत्य गुरुराये कृपा मज केली, परिनाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझे. काय कळे उपजला अंतराय, म्हणूनिया काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेचे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माहो शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. मस्तकी तो जाना ठेविला कर. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कमरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्री. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गं मन मन दुसरे चरण संताजिया. संतातिया हो हो हो. पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतातिया हो हो हो. पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतातिया. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. 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 कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा.
सुख रूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वानुभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सत्यगुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर. प्रस्तुत प्राप्त स्थळी पवित्र अशा माघ महिन्यातील शुद्ध अशा दशमीमध्ये या ठिकाणी गेली 64 वर्ष सुरू असलेला गुरुनाम गुरु गुरुवर्य महाजनी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये कीर्तनातून मोजायला गेलं तर 9व्या दिवसाची आणि तिथीनुसार मोजायला गेली तर 10व्या दिवसाची. म्हणजे दोन्ही तिथी एकटा खाणारा महाराज आहे विठ्ठल. सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंद जगद्गुरु देहूचे थोर साधू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा आणि आपल्याला झालेला अनुग्रह हा नेमका कोणत्या दिवशी झाला, कोणत्या वेळी झाला, पुन्हा कडून झाला, कोणत्या वारी झाला सांगणारा अभंग आहे विठ्ठल. विठ्ठल 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 वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ यांच्या विद्यमान सर्व समितीकडून व मला ज्यांच्याकडून आजचं सौजन्य आहे ते वैकुंठवासी गेल्या वर्षी याच सप्ताहामध्ये याच तिथीला कीर्तन दशमीचं महाराजांचं दुसऱ्या होतं आणि दशमीला आम्ही हरिपाठ केला होता. हरिपाठाला दादा ह्या बाजूला वाजवायला आहेत. मी त्यांना म्हणत होतो प्रसाद घ्यायला घरी जाऊ नका गोंधळ होण्याची शक्यता आहे. तरी पण प्रसादाला गेलो आणि पर्यायाने तो माणूस आज माझ्या पुन्हा एकदा काय करायला लागला, डोळ्यासमोर या लागला. आता त्यांनी आणि गुरुवर्य महाजनी महाराजांनी जर मला ताकद दिली तर आणि तरच 1 तास इथं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न विठ्ठल. नऊ कीर्तन जाग्यावर ऐकलेली, 8 कीर्तन जाग्यावर ऐकलेली विना घेऊन त्याच्यामुळं सर्व कीर्तनाचा आतमध्ये काय झालाय, क्रशर सुरू झालाय. असा सगळा मिक्स झालाय. ह्या महाराजांचं घ्यावं का त्या महाराजांचं घ्यावं का त्या महाराजांचं घ्यावं. पर्यायी मी जे पाठ केलंय ते शेवटपर्यंत बाहेर येणारच नाही विठ्ठल. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री समंत तुकाराम महाराज आणि आपल्याला झालेल्या अनुग्रहाच्या दिवसाचा अनुचित या ठिकाणी जो प्रकार आहे तो पूर्ण प्रकार या अभंगाद्वारे सांगतायत. या अभंगावर गेली 64 वर्षे एकाच अभंगावरती कीर्तन झाली. त्याच्यामध्ये माझी दुसरी वेळ वशिल्यानं लागलेली आहे. त्याला कारण काय, माझ्यावर असलेली श्री सेवागिरी महाराजांची कृपा, गुरुवर्य महाजनी महाराजांचा कृपा आशीर्वाद, त्यांची कृपा झाली. परंतु परी नाही सेवा काही परी नाही घडली. सेवा काही परी नाही घडली. सेवा काही परी नाही घडली. 1 रुपयातलं फक्त 5 आणि 5 पैशाची सेवा या ठिकाणी माझ्याकडून होत आहे. उरलेले 95% ज्या वेळेला आपण सेवा देऊ त्यावेळेला त्या गुरूंची कृपा होण्यात आपण या गुरुकृपेला पात्र होण्याची शक्यता आहे. लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची. माझ्या सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या कृपेनं मला ही सेवा इथं प्राप्त झालेली आहे. प्रत्येक मनुष्याला जन्माला आल्यानंतर सद्गुरु कृपा ही अतिशय गरजेची आहे. नवे परमार्थ असू द्या नाही तर प्रपंच असू द्या, प्रवृत्ती निवृत्ती कार्या येत पाहिजे आचार्या. आप मती भजता राया. आपा अना या प्रकारामध्ये तुम्ही मोडला जाता.
प्रवृत्ती कार्य असू द्या अथवा निवृत्ती कार्य असू द्या, यामध्ये आचार्यांची फार गरज आहे. आचार्य म्हणजे गुरु. गुरु परमात्मा परेचू. गुरु परमात्मा परेचू. गुरु परमात्मा परेशु. गुरु परमात्मा परेशु. परमात्मा परेशु. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. देवतयाचा अंकिला. सोयी त्याच्या घरी संचला. गुरु परमात्मा परेशु. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणून जाणतेने गुरु भजिजे. तिने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे. शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला एकदा पाणी घातल्यानंतर उर्वरित सर्व फांद्यांना, फळांना, फुलांना, सर्वांना जसं संजीवनी येते, त्याप्रमाणे गुरुपूजा ही अतिशय महत्त्वाची आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पुन्हा या अभंगामध्ये आपल्याला गुरूंची झालेली कृपा, आपल्या गुरुपरंपरेची मालिका या ठिकाणी सांगितलेली आहे. स्वतःच्या बुद्धीने जर माणूस परमार्थात वा प्रपंच करायला गेला तर तो अपायामाजी पडतो. अपाया म्हणजे विघ्नामध्ये पडतो. माणसाची अडचण काय, मला अजून माझा आवाज नीट यायला मागणार, तेवढं मी कुठं चाललोय ते कळायला मागणार. माणसाची अडचण काय, आपल्याला काय येत नसलं, मागून बोला, आपल्याला जर काही येत नसलं ते दुसऱ्याला विचारायला लाजतोय म्हणजे अज्ञान आपलं काय करतंय, झाकून ठेवतोय. एखाद्याला विचारावं कसं, एखाद्याला काय सांगावं कसं, हा नेहमी प्रश्न माणसाला. येत नसलं तर कबूल करत नाही की मला हे येत नाही. आपल्याला काय येत नाही हे सुद्धा काय कायांना कळत नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्याला काही येत नाही इथपर्यंत आपण होतो. तुम्ही मला जर आता प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी तव दुबळा अर्चितसे भक्ती, जरी बोल गंगावती तरी स्वीकाराल की,
वक्ता आपलाच असल्यामुळं गीतनं खाली पडला काय आणि कीर्तनातनं पडला तरी तुमच्याच वट्यात. विठ्ठल आपलं अज्ञान दुसऱ्या पुढे प्रकोट करत नाहीत अशा एक दृष्टांत सांगतो. एका महिलेला आणि पोळ्या करायला येत होत्या. मी कुणाकडेच बघत नाही, त्याचं कारण काय, विद्यार्थी एकतर खाली बघतो नाही तर बोला जरा बोला. एखाद्या साहेबाच्या पुढे कर्मचारी उभा राहिला आणि त्याला जर काय त्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तर तो कुठं बघतो, एकतर खाली बघतो नाहीतर एकतर. त्यामुळे मी तुमच्याकडे बघणार नाही. त्याला कारण काय, मी पण विद्यार्थ्यामध्ये आहे. विठ्ठल आपलं अज्ञान झाकून ठेवतात. म्हणून एका बाईला आणि पोळ्या करायच्या कशा हे कळत नव्हतं. आता हा ह्यांच्या जवळचा विषय. आता पोळ्या करायच्या कशा म्हणून तिने शेजारणीकडे जावं का नाही नानीकडं, आणि बाई कशा पोळ्या कराव्या असं विचारावा. पण विचाराय जावं तर उद्या नानीनं जर का नानी जर फुगली तर करायचं काय, म्हणून तिनं काय केलं. आता हे नानी काकी सगळी मी हितलाच असल्यामुळे म्हणू शकतो. ते युट्यूब वाल्याला काय करणार आहे, कुणाची नानी कुठली काय कळणार आहे. विचारायचं कसं म्हणून ती शेजारींना न विचारता वेगळ्या पद्धतीने विचारायला गेली. बाई म्हणजे आमच्याकडे तर पोळ्या अशा करतात, तुमच्याकडे पोळ्या कशा करतात. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट येत नसली तर ते राऊंड मारून काय करत असतो, विचारत असतो. मग तिनं सांगितलं हरभऱ्याची डाळ घ्यावी, भरडावी, तिला पाण्यामध्ये भिजवावी, त्याचं पुरण करावं, गव्हाची कणिक बनवावी. आणि मग ते सगळं सांगून झालं की तिथं म्हणायची ते तर मला माहिती आहे. काय म्हणायची, ते तर मला माहिती आहे. मग असं करावं तसं करावं, ते पुरण काय करावं, वाटावं का लाटावं, काय करावं, वाटावं. आणि मग ते कणकीमध्ये भरावं, त्याचा उंडा बनवावा, पोळी बनवावी, आणि ते तर मला माहिती आहे. म्हातारी जरा हुशार होती, म्हणजे मी सगळं सांगते आणि ती तर म्हणते ते तर मला माहिती आहे. म्हणजे नक्की काहीतरी कृष्णाबुवा ह्यात पाणी मुरतंय बरं का. मग शेवटला तिनं तिची काय केलं, जर आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर ते आपण प्रकट जर केलं नाही, गुरुपाशी जाऊन जर आपण तद्विद्धी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया, गुरुची सेवा करून त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. याकरता आपण चाललोय. आपमती भसता राया अनेक अपाया माझी पडे. स्वतःच्या बुद्धीनं प्रपंच अथवा परमार्थ केला तर तो निष्फळ झाला, याकरता चाललेला. म्हातारी इतकी हुशार होती, तिनं सांगितलं बाई केले का पोळ्या, हो केल्या. भात केला का, केला. इंद्रायणीचा केला का, केला. कुरवड्या आणि भातवड्या, सालपापड्या आणि अनेक बरेच त्या तळणाचे प्रकार आहेत, ते सर्व केलं का. हा म्हणले केलं. मग म्हणले एक मोठं बघुलं घे, बघुलं कळतंय ना, टोप बघुलं घे, आणि त्याच्यामध्ये 5-6 लिटर पाणी टाक, त्याला जरा उकळी येऊ दे. या बाजूनं पोळ्या टाक, त्या बाजूनं भात टाक, तिकडून कुरडया टाक. ही काय म्हणत होती, ते तर मला ऐका जाग्यावर तुम्ही, ते तर मला माहिती आहे. म्हणून म्हातारीने फिरकी घेतली, ते तर मला माहिती आहे, ते तर मला माहिती. मग ते सगळं म्हणले त्याच्यामध्ये टाकायचं, एक उकळी येऊन द्यायची, मग त्याला काय करायचं, घाटायचं, आणि मग ते सगळ्यांना पंक्तीला वाढायचं, त्याला म्हणतात पोळ्या. आणि तिनं सुद्धा तसंच केलं. ऐकताय काय, तिनं सुद्धा तसंच केलं. पोळ्या झाल्या का हो. म्हणून अज्ञान आपलं लपवता कामा नये. असे 4 शाने तालुक्यातले होते, वाईचे असतील, खटावचे असतील, भोरचे असतील, नाही तर कुठल्या तरी असतील. 4 तालुक्यातले शाने होते. इतके शाने म्हणजे त्यांचा एक झिरो बल उडलेला होता. आणि मग निघाले. रस्त्याला चालायला लागले असताना विचार केला त्या संघटनेनं, म्हणजे या रस्त्यावर सर्वेश्वराचं मंदिर जरा लईच रस्त्यात आले, आपण जरा बाजूला ढकलू. ऐकताय का तुम्ही, काय म्हणले, मंदिर जरा लय रस्त्यात आले म्हणले, आपण बाजूला ढकलू. मग प्रत्येकानं काय केलं, बाह्या मागं सारल्या, काय कायनी शर्ट काढलं, बाजूला ठेवलं आणि ढकलायला सुरुवात केली. काय ढकलायला सुरुवात केली महाराज, जाग्यावर तुम्ही खालची नसली तरी नसू द्या, मागे पुढे उभा, मागच्यांनी सांभाळलं म्हणजे पुढच्या अशी उठतात आणि तशी उठतात. विठ्ठल चौघांनी म्हणून सकाळच्या परी 9 वाजता मंदिर ढकलायला सुरुवात केली. एक शाना माणूस आला त्या ठिकाणी आणि त्याने विचारलं, म्हणजे कुठल्या गावचे, म्हणजे वाई तालुक्याचे. अरे वा, तवाच एवढे हुशार दिसता म्हणजे. भोरचे असता तर तसं नसतं केलं तुम्ही.
तुम्ही वाई तालुक्याचे असल्यामुळे तसं करताय. म्हणले काय करता? काय नाही म्हणले, मंदिर रस्त्यामध्ये आले म्हणून आम्ही काय करतोय त्याला. बरं म्हणले ढकला, वाईचे दिसताय म्हणल्यावर ढकलतच असणार तुम्ही, ढकलत असणार बरं का, मंदिर म्हणतोय. आणि मग त्या माणसानं काय केलं, ह्यांच्या ढकला ढकलीच्या गडबडीमध्ये ते शर्ट, ती प्रत्येकाची शर्ट पॅन्ट होती ती उचलली आणि थोडीशी एक 50-1 मीटर धरा नाही तर 50-1 फूट म्हणा, ती कपडे उचलली आणि काय केली कळतंय का तुम्हाला? कपडे जी होती त्यांनी काढून ठेवली, ती उचलली आणि काय केली बाजूला नेऊन ठेवली. आणि ह्यांनी मात्र मंदिर ढकलायला सुरुवात केलेली आहे. ढकलत असताना पुन्हा तो महात्मा आला. अरे म्हणले तुम्ही 4 जण मंदिर ढकलताय, गोष्ट खरी, पण नेमकं किती फूट मंदिर ढकलायचंय? अरे म्हणले ते तर आम्ही ठरवलंच नाही पवार म्हणले. ते ना बघा बघा म्हणले. अरे तुम्ही ठरवल्यापेक्षा मंदिर कुठं झाले, मंदिर बरंच लांब पुढं आलंय. आणि मग त्या 4घांनी मिळून पाठीमागं पाहिलं. अरे म्हटले सकाळी कपडे तर जवळ काढलेली होती, कपडे लांब गेली का मंदिर आपण जास्त ढकललं, हा विचार चाललाय. कुणाला काही कळत नाही याच्याविषयीचं चिंतन चाललंय. आणि मग म्हटले आता ढकलून आता बाद झालं. म्हटले कपडे लय लांब राहिली यार, ती मंदिर आपण जास्त ढकललं. आणि त्यांनी तो विषय तिथं काय केला, आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. मंदिर जाग्यावरनं हल्लं का कपडे जाग्यावरनं हल्ली. तसं ज्ञान जर आपल्याला नसेल आणि गुरुपासून जर आपण ज्ञान घेतलं नाही तर आपण सुद्धा त्या 4 बहिऱ्यांप्रमाणे तर आहे. विठ्ठल ते 4. आता फक्त तालुका बदलला, धोत्राचे नवीन धोत्र घातली, आजच्या सारखा दिवस नाही. कशामुळं नवी धोत्र घालून नदीच्या किनाऱ्यावर आले आणि नदीतून पलीकडे जायचंय. तिथे एक जाणकार माणूस होता आणि त्याने विचारलं, म्हणजे नवी धोत्र घेऊन चाललाय कुठं? नाही म्हणले गुडघाभर जरा वर करायची, नदीतून पलीकडे जायचं. इथं म्हणले 3 परस पाणी आहे. परस म्हणजे किती फूट झालं एका परसाला? 21 म्हणले इकडून 7.5 फुटाचा एक परस, 3 फूट म्हणजे 21 फूट पाणी झालं. आणि ते म्हटले काय करतो म्हणजे गुडघ्यापर्यंत घेतो आणि म्हटले ह्याला जातो कुठं, नदीतून पलीकडं. अरे म्हटले बुडाल, त्यापेक्षा काय करा, वर घाट आहे, त्या घाटावरती जा, त्या होडीमध्ये बसा आणि सद्गुरूंची जीवनामध्ये अत्यावश्यकता आहे. जर नावाडी नसेल, होडी तयार आहे, बसणारे त्यात हुशार आहेत, पण जर त्याला नावाडी नसेल तर तुम्ही पहिलं तीराला जाऊ शकत नाही. याकरता चिंतन चालू आहे. गंगेच्या घाटावर गेले, नावाड्याला हाक मारली, अरे नावाडी कुठे, नावाडी कुठे? आता नावाडी काय नाईट पाळी डबल शिफ्ट करणारा होता का? त्यानं आपलं सकाळचं दिवसाचं 5 वाजेपर्यंतचा जो काय व्यवसाय झाला तर नाईटला गेला, पुन्हा मारकून माघारीच नाही आला. विठ्ठल विठ्ठल आणि मग नावाडी कुठे, नावाडी कुठे असं म्हणताना नावाडी तर नव्हता. आता म्हटले काय करू, आपणच 4 एवढे शहाणे, तर काय करू, 2 ड्रायव्हर सीटवर बसून 2 जण किन्नर सीटवर बसू. आणि ते काय वल्लवरे नाकवा असं नुसता असं केलं की म्हणले होडी काय करते, आपण पहिलं तीराला जाऊ, असा विचार 4घांनी केला. आणि ताकदवान जे गडी होते ते पहिले ड्रायव्हर सीटला बसले आणि त्यांनी तो काय करायला सुरुवात केली, असं ते वलवायला सुरुवात केली. रात्रीचा प्रवास आहे, अंधार आहे. माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा अंधार आहे. आपल्याला किती जन्म झाले, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. आपण या किती जन्मानंतर या नरदेहाला आलो याची आपल्याला माहिती नाही. आलासी कोठोनिया दासी कवने रे छाया, आलासी कोठोनिया दासी कवन्या ठाया, आलासी कोठोनिया दासी कवने रे छाया, आलासी कोठोनिया दासी कवन्या ठाया. घरदार नाही तुझे अवघे लटकीत माया, घरदार नाही तुझे अवघे लटकीत माया, घरदार नाही तुझे अवघे लटकीत माया, घरदार नाही
मागल्या प्रकरणामध्ये श्री संत बोधला महाराजांचा अभंग आहे. आलासी कोठोनिया जासे कवने रेठाया घरदार नाही तुझे अवघे लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंची गुंतू नको पाहे बुडतसे मापा. 12:30ची वेळ झाली. वलवतायत म्हणले रामभाऊ आता आम्ही 2 जण दमलो, तुम्ही काय करा अजून पैल तीर आपल्याला दिसायला मागणार. पण ते बदलले आणि हे 2 जण पुढे जाऊन बसले. त्यांनीही वलवायला सुरुवात केली. पहाटेची वेळ झाली. पलीकडं किनारा दिसायला लागला पण अजूनही किनारा लांबच आहे. म्हणून त्यांनी विचार केला, म्हणजे आपण एवढा पुढे अजून किनारा दिसतोय, अजून पलीकडे आपल्याला जायचंय, आतापर्यंत किती प्रवास झाला. म्हणून त्यांनी कुठं पाहिलं. म्हणून माणसानं प्रत्येकानं आपलं काय केलं पाहिजे, अवलोकन केलं पाहिजे. त्याला सिंहावलोकन केलं पाहिजे. आपण आलो कुठून आणि जाणार कुठं याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. आणि या जीव आणि शिवामधला जो भेट आहे ते घडवून देण्याचं कार्य या ठिकाणी गुरुवर्य महाजनी महाराज किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारे सद्गुरू करत असतात. 6 वाजल्या म्हणून सिंहावलोकन केलं पाठीमागं, तर पाठीमागं एक हातभर सुद्धा पाण्यामधून त्यांची नाव पुढं चाललेली नाही. आणि म्हणले कसं काय झालं. सकाळी नावाडी आला आणि नावाड्याने पाहिलं. म्हणले कुठल्या तालुक्याचे, नाव नाही सांगत आता. म्हणले आता सारखा तालुका नको, नाही तर उद्या मला पुन्हा इकडून तिकडून जायचंय बरं. काय म्हणले, अरे म्हणले तुम्ही प्रवास रात्रभर करताय पण अजून तुमचा प्रवास पूर्ण झाला नाही, त्याला कारण काय. तर म्हणलीच्या नावेची जी दोरी आहे, रशी आहे, ती म्हणली त्या लिंबाच्या झाडाला काय केलेली आहे. आणि मग जर रात्रभर आणि दिवसभर कितीही बाऱ्या जरी तुम्ही त्याचा तो वल्लवत जरी बसला तरी तुमची नाव पहिलं तीराला जाणार नाही. तद्वत आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत सद्गुरु कृपा होणार नाही तोपर्यंत आपली नाव पहिलं तीराला जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य हे इतर प्रांतामध्ये, इतर संप्रदायामध्ये उपास्य देवता एक आहे आणि त्याचा उपासक हा वेगळा आहे. एकालाच बसणारी माणसं आहेत. एकाला जाना, एकाला माना, सात संगत प्रेमाने बोला, धन निरंकार अशी म्हणणारी माणसं. परंतु वारकरी संप्रदायामध्ये एक विशेषता आहे की उपास्य आणि उपासना करणारा साधक देवाला काकणवर जास्त हेवा वाटतो माझं भजन करणाऱ्यांचा. माझी सेवा जिथं केली जाते, माझे भक्त जिथं गातात त्यांचा मला माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी देवाचा जसा जयंती उत्सव केला जातो तसा संतांचा सुद्धा जयंती उत्सव केला जातो. देवाच्या मंदिराच्या मूर्तीचा जसा कलशारोहण सोहळा केला जातो तसाच संतांचा सुद्धा कलशारोहण सोहळा केला जातो. देवाच्या नावानं जशी पाप नाश होतात तशी संतांच्या नावानं सुद्धा पाप नाहीशी होतात. हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. हरीच्या नामाचा उच्चार केल्या केल्या जातील लयासी क्षण मात्रे. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. ज्याप्रमाणे देवाच्या नामानं पापाचा नाश होतो त्याप्रमाणे संतांच्या नावानं सुद्धा काय होतो, पापाचा. देवाच्या नामानं पुण्य निर्माण होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ मंडळ आले का सगळं.
हरिपाठ मंडळासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी बरं. आता कोण कोण हरिपाठाला होतं ते कुणालाही माहीत नाही. आता जे हरिपाठाला होतात त्यानेच त्याच्यासाठी काय केली. कुर्ल्यासारखा हरिपाठ, कुर्ल्यासारखा अखंड हरिनाम सप्ताह, कुर्ल्यासारखे टाळकरी, कुर्ल्यासारखे गुणीजन वादक. वादक म्हणजे वादक वाजवणारे म्हणतोय बरं का. कुर्ल्यासारखे गुणीजन वादक, कुर्ल्यासारखे जाणकार विनेकरी या मुंबई परिसरामध्ये आता आपण आपल्यातल्या आपल्यात खेळायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाच्या नामानं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तसंच संतांचं आहे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, हे पुण्यवंत व्हावे. सजनाची नावे, गीता सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे, हे पुण्यवंत व्हावे. सजनाची नावे, गीता सजनाची नावे. देवाच्या नावानं पुण्याची प्राप्ती आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि संतांच्या नावानं सुद्धा तुम्हाला पुण्याची प्राप्ती आहे. पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनाची नावे. आणि हे दोन्ही प्रकार जर सोडलं तर ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, मनोमार्गे गेला तो येते मोकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन, हरिपाठी स्थिरावला तोची धन, हरिपाठी स्थिरावला तोची धन. मनोमार्गे गेला तो नाही. पुढचं सगळ्यांना येते पण ते आपल्याला म्हणायचं नाही. का म्हणायचं नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुखला, हरिपाठी स्थिरावला. स्वतःच्या मनानं केलेला परमार्थात्वा प्रपंच तो काय झालेला आहे, वाया गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये प्रत्येकाला सद्गुरूची गरज आहे. तेवढंच प्रमाण गरजेचं आहे. हरिपाठ हा इतका फिरकीचा आहे. नेहमी घेणारा अभंग मी रोज सत्यगुरुराय कृपा मज केली म्हणतोय, परंतु सद्गुरूंची खरोखरच कृपा न झाल्यामुळं दुसरं चरण चुकलं. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याला काय म्हणायचं, ओव्हर कॉन्फिडेन्शियल. कॉन्फिडेन्शियल का कॉन्फिडन्स फक्त, कॉन्फिडन्स फक्त. नाही तो कॉन्फिडेन्शियल म्हणजे आणि गुप्त व्हायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. लय इंग्रजी न येणारा पाठ करणारा माणूस एखादा शब्द आवर्जून बोलतो आणि सध्या कीर्तनकारामध्ये त्याचं फॅड आहे. स्पेलिंग विचारलं तर येणार नाही पण तेवढा एखादा शब्द बोललाच पाहिजे. त्यामुळे माणसाची स्टेटस वाढते. विठ्ठल 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 विठ्ठल. देवापेक्षा संतांचा उत्सव हा देवाला अतिशय. नको सरकू द्या पुढं, मला भ्या वाटतं. ती बसायची तिथंच बसू द्या. आपला श्रोतावर्ग एवढाच नाही. आम्ही रोज बघतोय इथून ते भाऊंच्या दुकानापर्यंत पब्लिकच आहे. पण कोण कोण असं करून ऐकत असतंय, कोण तसं करून ऐकत असते. कळतंय. कीर्तनाला सर्वच येतात, कशाला उगत मंदिरात जा म्हणून येत नाही. तर एवढा श्रोता कुठं मुंबई कुठल्या कोपऱ्यातही नाही. रात्री अन्नदानाचा विषय मनामध्ये आला की या कुर्ल्यामध्ये या सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये
गुरुवर्य महाजनी महाराजांच्या कृपेनं सप्ताह असा व्हावा, आम्ही आशेच्या पर्यंत असा व्हावा, इथं आलेला प्रत्येक जण सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या शिकवणीनुसार लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता, डुबने को अभिमान। इथं हरिनाम तर होतंय, पण अन्नदान या ठिकाणी जास्तीत जास्त व्हावं। आज त्याच अनुषंगानं पंगत होती ना पवार, ती पंगत भविष्यामध्ये चालू व्हावी एवढा चांगला संकल्प गुरुवर्य महाजनी महाराजांच्या चरणी। विठ्ठल 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 विठ्ठल। कार्यकर्ते म्हणताल आज कुंभमेळ्यातलं दिवस चालू आहेत, हे पर्वणीचं काळ आहे, पर्व काळ आहे। या पर्व काळात 144 वर्षांना आलेल्या महाकुंभामध्ये ह्याला सेवा दिली आणि उचलली जी पण ह्यानं काय केली, लावली टाळ्याला। तुमच्याकडे पण तसंच आहे का? पण निदान पुढच्या 144 वर्षात ज्या वेळेला मी कीर्तन करीन ह्या दिवशी तवा तर होईल। नैनम छिदंती शस्त्रानी नैनम मी अग्नीनं जळणार नाही, मी शस्त्रानं मरणार नाही। माझा आत्मा जो सद्गुरू सांगतात तेच मी इथं बोलतोय आणि ते होणार। कारण का इथल्या सप्त्यातली जागरूकता मी ह्या वर्षी जरा जवळून बघतोय। कधीच काय नाही, कधीच काय नाही, बघ 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 म्हणता भरलं मैदान। विठ्ठल 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 उत्कृष्ट संयोजन, उत्कृष्ट आयोजन, याच्यामुळे कुठल्या गोष्टी कधी इथं भरून येतात। फक्त करणाऱ्यानं गाडी खाली चालणाऱ्यानं म्हणून आहे गाडी मी ओढतोय। विठ्ठल 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 विठ्ठल। इथं आपलं काय काम, सेवा करायची आणि बिना मेवा खाता घरी जायचं बरं का। वाटल्यास मावा खा। विठ्ठल विठ्ठल मी पेड्याचा म्हणलो, पेढा सुद्धा खव्यापासून बनतो, खव्याचा आधी मावा असतो, म्हणून तर वारकरी जास्त मावा खात्यात। विठ्ठल विठ्ठल संत हा देवापेक्षा संतांचं काय आहे, संतांचा सोहळा हा महत्वाचा आहे। देवाला त्याच्या सोहळ्यापेक्षा अतिशय आवडतात। तेही प्राणापर होते आवडती मद निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती। माझ्या भक्ताचं चरित्राची जो प्रशंसा करतो तो मला प्राणापेक्षा, त्यासाठी ज्ञानोबरायांनी सांगितलंय, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले सद्गुरूंची। या सोहळ्यामध्ये ज्यांनी एक शीत अन्न दिलं, अन्नदान दिलं, ते पंढरपूरला अन्नदान केल्याप्रमाणे आहे। आजोण सप्ताहाचे राहिले किती दिवस किसन बुवा? आजचा तर गेला, उद्याचा संपला, परवाशे काला, 13व्या दिवशी हाला, असं आहे ना। काला केल्यावर राहतोय कोण, म्हणजे उद्याचाच खरा भरण्याचा दिवस राहिला। ज्या भाविकांनी या ज्ञान यज्ञाला सडळ हस्ते मदत केलेली आहे। बरेच जण विचार करतात आताच कशाला देऊ, काल्याला पदार्थ कुठला देतात मगच पावती फाडू, असे माणसं म्हणणार। काल्याचा प्रसाद खाल्ल्यावर प्रसादाला पैसे देण्यापेक्षा अगोदर पैसे दे, तुझं ते प्रसादात जाते। आल विठ्ठल विठ्ठल देवापेक्षा संतांचा उत्सव देवाला आवडतो, काकणभर जास्त आवडतो, आणि तो हा आजचा सोहळा आहे। हा केंद्रबिंदू आहे आजच्या सप्ताहाचा। 65 वर्षे या अभंगावरती कीर्तन झाली। जानकर महाराज तुमचं पण झालं, माझी डबल वेळ झाली, पण तरी पण अभंग काय 65 वर्षात सुटलाय सुटलाय असं काय कुणी झालं, आज सुटणार आहे असं म्हणतात। विठ्ठल 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 विठ्ठल। या अभंगाद्वारे श्रीमंत श्री तुकोबाराय म्हणतात, सत्य गुरुराये कृपा मज केली। सत्य म्हणजे एक तर माझ्यावर ज्यांनी कृपा केली ते सत्य आहे, माझ्यावर जी कृपा केली ती सत्य आहे, आणि माझ्यावर जी झालेली ती कृपा सत्य आहे। तीनही प्रकारानं काय, सत्यम परम धीमहि। सगळ्यात महत्वाचं काय आहे,
माझ्यावर झालेली कृपा ही सत्य. मी अभंगामध्ये एंट्री करतो, माणसं कटाळ त्याला असं वाटतंय बरं का. आणि कटाळी म्हणजे मग गोंधळ होईल. गोंधळ होईल म्हणजे 9 दिवस बसणं हे सुद्धा अवघड आहे. त्यात आल्यात आजचा हा महत्वाचा पर्व काळाचा दिवस आहे. इथून गुरुवर्य महाजनी महाराज बघतायत सर्वांकडं की माझी लेकरं गुण्या गोविंदाने या कुर्ल्याच्या नगरीमध्ये नांदतायत. तसं हे शक्य नाही. आपण म्हणजे सर्वजण शून्य आहोत. याच्या पुढं फक्त एक आकडा जर लावला, एक, तो म्हणजे गुरुवर्य महाजनी महाराजांच्या आशीर्वादाचा आकडा 1 लावला तर आपल्या सर्व शून्याला काय, सगळे शून्यच जर लिहिले तर शून्याची किंमत किती पोरांनो? हा, 0 अधिक 0 बरोबर, आणि 0 अधिक 0 बरोबर, आणि 0 अधिक 0 बरोबर. तुला येईना का काय म्हणतात पुढचं असं म्हणाल तुम्ही. शून्यामध्ये कितीही मिळवलं तरी शून्यच आहे. आणि जर त्याच्यामध्ये 1 जर पुढं लावला, गुरुकृपेचा 1, गुरुवर्य महाजनी महाराजांच्या कृपेचा 1 जर लावला तर एकाव पूज्य, पूज्य एकाव पूज्य, एकाव 2 पूज्य, आणि एकाव 3 पूज्य, असं मोजत मोजत किती गेला. म्हणून सर्वात महत्वाची आहे गुरुकृपा, ती या सर्वेश्वर मंदिरामध्ये वारकरी ज्ञान प्रसारक मंडळाला लाभलेली आहे. विठ्ठल बाजूला जाताच येत नाही. अभंग एकतर जातो कुठं, ते पण 7 चरणाचा आहे. किती? गुरुरायाने मजवर जी कृपा केली ती सत्य आहे. सत्य गुरुराये कृपा मज केली, परंतु मला त्यांची काहीही सेवा करता आली नाही. ठीक आहे, तुम्हाला त्यांची सेवा करता आली नाही, पण ही नेमकी तुमची गाठ कुठं पडली? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये टाळी वाजवा एकदा. तोपर्यंत मी विचार करतो. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर. गुरुरायाने मला सापडविले, सापडले, सापडली
अनेक जरी दिवसभर तुम्ही काय म्हणला तरी परंतु गुरुरायाने मला सापडविले. याकरता लहानसा दृष्टांत. आंबा पिकलेला आहे हे पोपटाला सांगावं लागत का कुर्ल्यातल्या आंब्यांनी पत्र लिहिलं. सप्रेम नमस्कार विनंती विशेष आदरणीय पोपटराव महाराज. पत्र लिहिण्यास आनंद होत आहे की कुर्ल्यातील सर्व आंबे काय झालेले आहेत, इडाळलेले. वय इडाळलेले म्हणते पवार बरं, पिकलेले आहेत. आणि आंबे पिकलेले आहेत तरी आपल्या या चोचीनं तुम्ही आम्हाला काय करा, स्पर्श करा. असा कोणत्याही आंब्यानं पोपटाला कधीही पत्र व्यवहार केलेला नाही. का केलाय? तुमची पोपटाची गाठ नाही, खरोखरच्या आंब्याची गाठ नाही, डायरेक्ट रेडीमेड पिकवलेले आंबे. त्यासाठी तुम्हाला कोकणात जावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुरायाने मला सापडविले वाटे. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थाच्या वाटेवर चाललं पाहिजे. काय केलं पाहिजे? जो वाटेवर चालला तोच उद्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकतो. मोडून या वाटा केला राज्यभार. अतिशय सूक्ष्म असणाऱ्या वाटा, सगळ्या दुस्तर असणाऱ्या वाटा सोडायच्या आणि राजमार्गाने चालायचं. गुरुनं दाखवलेल्या वाटेवरती धावायचं. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. पंथे चालू न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. मार्ग दावणी गेले आदे दयानिधी संतती. तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. ज्या मार्गाने संत गेलेले आहेत, दयानिधी असणारे संत ज्या मार्गाने गेलेले आहेत, त्या मार्गाने जर आपण चाललो तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा न पडे गुंता कोठे काही. वाटेला लागलं पाहिजे. मनोनी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीची या वाटे लाग. मग तू पावसी अव्यंग निज धाम वाजे. तू झडझडोनी वहिला निग, काय कर, या भक्तीच्या वाटेला लाग. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली जे अचपळ होती, सिद्ध आणूनी लावली पंथी गा. म्हणवोनी आलो या रे. तेवढं तरी नीट आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. तशी कोरड तोंडाला पडाय नव्हती पाहिजे, पण सिस्टीमनं आवाज वाढलाय का मला सिस्टीम मी वडून धरली. मला काय कळाय मागणा. गुरुकृपेचा काहीतरी दोष असणार आपल्या सेवेमध्ये काहीतरी. तर साधा माडा माईक असला तर मी वरडायला लागलो तर पलीकडे कसा वाटत आवाज गेला पाहिजे. गे नाही नाही, दे नाही नाही, घेऊ नाही नको, देऊ नाही नको. विठ्ठल 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 विठ्ठल. गंगे स्नानाला वाटेवरती चाललेले आहेत. साधकानं जर वाटेवर असला तरच त्याला काय करतोय, सद्गुरू आपल्या मुक्कामामध्ये इच्छित स्थळापर्यंत पोहोचवतात. आणि त्या वाटेला जाताना वेळ आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नान. गंगे स्नानाचा वेळ आहे. म्हणजे अहंकाराची निशी काय झालेली आहे. बाबा अहंकार निशी घनदाट, अहंकार निशी घनदाट. बाबा अहंकार निशी घनदाट, अहंकार निशी घनदाट. गुरु वचने पोटाली बा
फुटले पहाट गुरु वचने फुटले पहाट गुरु भजने फुटले पहाट माझा भक्ती भेटले बरवंत फुटले बरवंत माझा भक्ती भेटले बरवंत भक्त भेटले बळवंत तिने मार्ग दाविला जो खटारा मार्ग दाविला सुखटारा तिने मार्ग दाविला जो खटारा मार्ग दाविला सुखटारा खटारा नर हरि राम गोविंद वसुदेवा नर हरि राम गोविंद वसुदेवा हे नर हरि राम गोविंद वासुदेवा नर हरि राम गोविंद वासुदेव वासुदेवा टाळे वाजवा. माझ्या ध्यानात आला की तुम्ही टाळे वाजवायच्या बरं का. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा नरहरी रामा गोविंदा हा नर हरे राम गोविंद नर हरे राम गोविंद वासुदेवा बाबा अहंकार निसी घन दाट गुरुवचने फुटली पहाट तिने मार्ग दाविला चोखट गा नरहरी राम गोविंदा वासुदेवा नरहरी राम गोविंदा नर हरे राम गोविंद वासुदेवा नर हरे राम गोविंद वासुदेवा वासुदेवा हा टाळ्या वाजवा. म्हणजे तुमचाही डुलका एकामेकावर जायला नको. आपापले शेजारी तपासून घ्या. बरेच दिवस बसल्यामुळे एखाद्याला 10 दिवसाचा कडका येऊ शकतो बरं का. कडका म्हणजे बसणं फार अवघड आहे. मी नेहमी म्हणून मी संतांनी सांगितले वक्ता तो नो हे वक्ता श्रोते म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती भगवंताच्या मूर्ती तुम्ही आहात म्हणून तुम्हाला जागा ठेवणं एवढं वक्त्याचं काम आहे. विठ्ठल 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 अहंकार रूपी निद्रेतून बाबा अहंकार निशी घनदाट अतिशय काळोख आणणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अज्ञान आहे. गुरुवचने फुटली पहाट सद्गुरु वचनाची पहाट ज्या वेळेला साधकाच्या जीवनामध्ये होते माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग दाविला चोखटगा सापडविले वाटे. भक्तीच्या वाटे चाललेले आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि या भक्तीच्या वाटेवर चाललेले आहेत. अहंकाराची रात्र संपलेली आहे आणि गुरुकृपेची पहाट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आले. गुरुनाम गुरु रसाळ महाराजांच्याकडून परवा दिवशी चिंतनामध्ये ऐकण्यात आलं ज्या वेळेला श्री तुकोबाराय पंढरपूरला जायचे पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठावरी पुन्हा माघारी याचे वारीवर्ण गावातली लोक विचारायची जगद्गुरु तुकोबाराय पाहिला का देव पाहिला का देव तुम्हाला भेटला का. महाराज म्हणायचे सांगतो ना तुम्हाला सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान ते ध्यान म्हणायचे. अजून त्यांना गुरुकृपेची अनुभूती नव्हती. एक दिवशी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी संप पुकारला पांडुरंगावरती
आणि म्हणले आता एवढे वर्ष वारीला येतोय, आता मी तुझ्या वारीला येणार नाही, कारण का तू मला दर्शन दिलेलं नाहीस, म्हणून मी तुझ्या वारीला येणार नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मज आज सुद्धा पांडुरंग आपल्याला ऐकतोय, कारण का आज सुद्धा कुठली वारी आहे? माघी वारी आहे. आणि उद्या जया एकादशी, दशमी व्रताचा आरंभ, दशमी व्रताचा रंगो, दशमी व्रताचा दिंडी कीर्तन करा समारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, दिंडी व्रताचा समारंभ. तिने तो स्वयंभो, तिने तो स्वयंभो, हा हा तेने तो स्वयंभो, तेने तो स्वयंभो. संतोष पावे, संतोष पावे, संतोष पावे. एकादशी जागरण, एकादशी जागरण, एकादशी जागरण, एकादशी जागरण, एकादशी जागरण, एकादशी जागरण. आजचा दिवस कुठला आहे? माघ शुद्ध दशमी पाहुणी, दशमी व्रताचा आरंभ. वारकऱ्याचं व्रत आजपासूनच सुरू होतंय. आज पंढरपूरला मागी वारी भरलेली आहे आणि त्या वारीचं वर्ण हा पर्व काळ आहे बरं का. तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे, संतांच्या पायाजवळ पर्व काळ आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना ज्या वेळेला गावातली लोक विचारायची, महाराज भेटला का पांडुरंग? त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणायचे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय घेतला? संप घेतला. इथंच होतो का संभाजीराव आपण? इथंच होतो ना. आणि गेलाच नाही तुकाराम महाराज पंढरपूरला. देवाला काळजी पडली, देव विटेवरून खाली आला. माझे संत मला दिसत नाहीत, माझे जगद्गुरु तुकाराम महाराज दिसत नाहीत, म्हणून बाबाजींच्या रूपानं पांडुरंगानं येऊन या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला. तो आजचा दिवस आहे. चिंतनामध्ये परवा दिवशी ऐकले, आता ऐकलेलं सांगायचं, खरं नाही सांगायचं तर पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. असे कीर्तनकार फार कमी झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अनुग्रह झाल्यानंतरची अवस्था, सदा माझे डोळे जडो तुझे, सदा माझे डोळे जडो, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रघुमाईच्या मूर्ती सोने, अनुग्रहानंतर सदा माझे डोळे. पांडुरंग परमात्मा जरी पंढरपूरला असला तरी तुकाराम महाराज या जागेवरनं काय करायचे? जाग्यावर बसून पांडुरंगाला आतला जो अनुग्रहानंतरचा जो बोध निर्माण झाल्यानंतर रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, चिपळ्या वाजवेत, टाळ चिपळ्या वाजवेत, आपोल्या नाचत, छंदे आपोल्या नाचत, छंदे आपल्या नाचत, छंदे आपल्या नाचत, घेऊन अरे या सप्ताहामध्ये
या सद्गुरूंच्या दरबारामध्ये वाजवलेली एक टाळी पांडुरंगापर्यंत जाणार आहे, कारण का हा गुरुनाम गुरु वैकुंठवासी गुरुवर्य महाजनी महाराजांचा सप्ताह आहे. देवापेक्षा संतांचा फार त्यांना प्रिय आहे. पण या मंडपामध्ये केलेली कोणतीही सेवा देवाच्या सेवेपेक्षा उत्तम आहे. म्हणविता त्यांचा दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही कल्पांती सरेना कल्पांती सरेना केले संधी कल्पांते सरेना कल्पांते सरेना कल्पांते सरेना कृपादान केले संधी कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कृपादान केले संधी कल्पांते सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना एवढा अभंग घरी घेऊन जा सगळ्यांनी पाठ करून. हे तो एक संता ठाई लाभ उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती संतांनी केलेलं कृपादान हे आपल्यावर जरी कल्पांत झाला तरी ते संपणार नाही. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, त्यांनी माझ्यावर कृपा केली अभंगाचं प्रथम चरण. सत्यगुरु राय कृपा मज केली 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 परी नाही घडली सेवा काही परी नाही घडली सेवा काही परी नाही घडली सेवा काही सापडविली वाटे जाता गंगा स्नाना 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 सापडविले 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 वाटे जाता गंगा स्नाना सत्यगुरु राय कृपा मज परी नाही घडली सेवा काही परी नाही घडली सेवा काही घडली जेव्हा काही परी नाही घडली जेव्हा काही टाळी वाजवा टाळी वाजवा. ओ दुर्योधनराव टाळी वाजवा टाळी. आत्ताच कृपा झाली. माणसांच्या कीर्तनाला कुत्र नसतंय, माझ्या कीर्तनाला मांजर येऊन गेलंय. हा झाला लौकिक दृष्ट्या अर्थ.
अभंगाला सुरुवात केली सत्यगुरु राये कृपा मज केली, पण ते कोणत्या रूपात येऊन केली हे समजण्याजोगं आहे. ज्याची खूण त्याला मी गुरुवर्य महाजनी महाराजांना पाहिलेलं नाही. रात्री 1:30 वाजताची गोष्ट, 1:30 का 2, माझा विण्याचा पारा महादेवरावने किती लावलाय 2 ते 3, 1:30 पावणे 2चा विषय. आणि मंदिरामध्ये येऊन बसल्यानंतर एक बाबा या मंदिरामध्ये बसले किसनबुवा. त्यांचं वय 78 आहे. महाराजांची सेवा करणारे तुमच्या गुरुजी ओळखीचे असतील. आता मला आडनाव पण नाही सांगितलं. महांगरे. काय कळे उपदला अंतराय. आज आलेत का ते? नाही ना? बर. काय कळे उपदला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. रात्री 1:30 वाजताची गोष्ट. आम्ही मिल कामगार, आम्ही गिरणी कामगार, मी रेल्वेचं कामगार. काय असेल पहिला कुर्ला, कसं असेल कुर्ल्याचं पहिलं वैभव याचा विचार रात्री त्या माणसाच्या श्रद्धेवर निष्ठेवरती मला कळाला. मी काय महाजनी महाराजांना पाहिलेलं नाही. कसे असतील महाजनी महाराज. 78 वर्षाचा माणूस रात्रीच्या 1:30 वाजता गावावरनं आले, पिशवी घेऊन आले, पिशवी तिथंच ठेवली. झोपायला काळदरीच्या गाळ्यामध्ये असं सांगितलं आणि तिथंच बसलेत. 1:30 वाजताची गोष्ट. म्हटले भजनाची सेवा करायची. म्हणून तेजस दादाला मी फोन केला. जर म्हटले सगळे महाराज जर खाऊन पिऊन तष्टपुष्ट झाले असतील तर दादा भजनाला येतील असा अंदाज होता. तुम्ही नुकतंच गेला होता म्हणजे डोंबिवलीला. डोंबिवलीवरनं येतात महाराज रोज कीर्तना करता. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. डोंबिवलीचे ना निळजे, त्यांची श्रद्धा आहे महाराजांच्या ठिकाणी. मी श्रद्धेविषयी बोलतोय. 78 वर्षाचा मनुष्य तेजस महाराज आले आणि ते कुल्फीवाले एक आले होते दुसरे. 2 माणसं आले. म्हणजे आम्ही नियमानं इथं 5 वाजेपर्यंत इथंच थांबायचो, काकडा करायचो आणि मग कामावर जायचो. रेल्वेमध्ये प्रवासाला लई सेवा केली. जुनं मंदिर होतं, कौलारू मंदिर होतं. पुढं दगडाच्या अशा पायऱ्या होत्या, गायमुख होतं, हनुमंताचं मंदिर आतमध्ये होतं. असं सगळं वैभव सांगितलं. नंबरच मिळायचा नाही कुर्ल्यामध्ये. एवढे सेवेकरी, एवढे सेवेकरी. आता म्हटलं तर बाबाच्या तोंडात तर दात नाही. बाबा काय म्हणायचे पण पेटीवर बसले हार्मोनियमवर असं गुरुजीचं. आता गुरुजी कीर्तनाला येणं ही सुद्धा माझ्यावर महाजनी महाराजांची कृपा. खरं का खोटं? कृपा काय? एका माणसाचं लग्न ठरत नव्हतं. मला पुन्हा जाग्यावाना त्या दृष्टांतावर बरं का. पुन्हा जाग्यावाना म्हणजे मी एकदा गाडी बारांडली म्हणजे जाग्यावर येत नाही म्हणून सांगतो. बारांडली कळत नाही. ट्रॅक मधनं बाजूला गेली, आउट ऑफ द ट्रॅक. एका माणसाचं लग्न ठरत नव्हतं आणि गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांकडे तो महात्मा गेला. महाराज माझ्यावर काय करा, कृपा करा. सगळ्या पेपरला बातमी दिली. नवीन नवीन त्यात ते लग्न ठरवायचं काय ते असते ते वधूवर सूचक. पुन्हा आणि आता ते मोबाईल टू मोबाईल झाले ते काय ते शादी.com. हा त्याला आतापासून शादी.com सुचलाय. नाही ही सुद्धा माझ्यावर महाजनी महाराजांची कृपाच आहे. मला ते काय नाव माझ्या बापाचे नाही आलं नसतं बरं का. तू म्हणलास ते बरं केलं. ही सुद्धा माझ्यावर झालेली काय आहे कृपा आहे. आणि मग मामासाहेबांना सांगितलं. असा सप्ताह चालला होता. मामासाहेबांकडे गेला. असं जे माळ घातली, पाया पडला, असं जे का पडला कोणाला माहिती. ही सुद्धा माझ्यावर कृपा आहे. विठ्ठल किती कृपा आत्ताच्या आत्ता झाल्या. मांजर कोणाच्या कीर्तनात पाहिलं तुम्ही? खरं सांगा. टाळकरी घाटकोपरचे टाळकरी मांजर बघितलं होतं का इथं कुठं? व्यासपीठावरती. मग पट्ट्याच्या कीर्तनला येऊन गेले आणि ते पण महाजनी महाराजांच्या रूपाने येऊन गेलेले. चालू कीर्तनात कुठलाहीच शाना करता टाळकरी जर बसला तर महाराजाच्या पाया पडून त्यानं स्टेज सोडलंय का? आता तर बालक गेला त्यानं काय केलं, त्यानं नियम वापरला जो कुर्ल्यात जुना चालू होता, जो फडपरंपरेचा आहे, जो वारकरी संप्रदायाचा आहे. बाबा आपल्याला जमत नाही तर काय करा, महाराजाला काय करा, दंडवत करा खाली जावा. महाराजाने 11च्या लय पुढे गेला. जर ह्यातला एखादा माणूस जर महाराजाच्या पाया पडला त्यानं काय खूण सांगितली कळालं का तुम्हाला? तो पाया पडून तसाच नाही गेला.
त्यानं सांगितलंय माणसं लय उशीर वाट बघत बसली. काय तुला जर एवढं सांगायचं होतं तर तू 9:15 चालू करायला पाहिजे होतं. पण आपलं ठरलंय माणसाने सुद्धा 9:45 शिवाय घरातनं बाहेर यायचं नाही. म्हणून 5-10 मिनिटं पुढे जाणार आहे. किती 11 वाजले असतील, वाजू द्या. माझं चाललं होतं लग्नात होतं आपण शादी.com मध्ये नाही. मामासाहेबांना सांगितलं, म्हणले महाराज मला माळ घाला. मी पण आज 50 माळ आणल्या तर गुरुजी. मी आज 50 माळ आणल्या. जो मला हार घालणार आहे त्याला माळ घालणार आहे. आणि हे मी नाही म्हणत, कोण म्हणतंय? माझ्यानी महाराजांची इच्छा आहे. अरे किती दिवस 65 वर्ष तसंच राहता. हा अनेक गिरणी कामगारांना गुरुवर्य तुळशीरामदादा दीक्षित, वैकुंठवासी तुळशीरामदादा भजन म्हटलं की महाराजांचं नाव आम्ही परत आता त्यांना आम्ही पाहिलं नाही. हे मोठे आमची काय शोकांती काय, पण त्यांचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून तो 1.5 तास इथं बोला. कुर्ला म्हटलं का नाही की सगळे ऐतिहासिकता कुर्ल्यामध्ये. आणि हे सद्गुरु कृपेनंच कुर्ला मिळतो. म्हणून कुर्लवाण तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवा. इथं या सर्वेश्वर महादेवाच्या देवालयामध्ये जो श्रद्धेनं आला, ज्यानं महादेवाची सेवा केली, मला नाही वाटत त्याला शरीरामध्ये कुठली व्याधी, त्यानं फक्त त्याचा दास म्हणून आलं पाहिजे. कोणाचा? आता आपण मंदिरात किती दिवस आणि किती बारी येतो ज्याचं त्याने ठरवा. कुणापासून? कीर्तनकारापासून सुरू करा. तुम्हाला जर तुमचं या मुंबई नगरीमध्ये चांगलं करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वेश्वराला भेटायला यावंच लागेल, त्याचं दर्शन घ्यावं लागेल. आणि त्यानं जर तुमच्यावर कृपा केली तर काय काय हिंमत आहे तुम्हाला या मुंबईमध्ये कमी पडायची. याचं ज्वलंत उदाहरण मी हे. विठ्ठल विठ्ठल ते पण सेवागिरी महाराजांनी सांगितलं तू कुर्ल्याला जा. भले 10/10 मध्ये राहा पण बिंदास राहा. काय म्हणून सांगितलं? हा समोरच दत्त मंदिर, बाजूला हनुमंतरायाचं मंदिर, समोर आला की स्वामी समर्थांचा मठ, गणेश मंदिर, इकडं आलं की सर्वेश्वर महादेवालय. कुठल्याही मंडळात जा आपल्याला कोण नाही म्हणतच नाही ना, आत पण येऊन देत नाहीत. विठ्ठल विठ्ठल नाही कुणी म्हणायचं नाही. आणि जेवल्याशिवाय जायचं नाही. आपण लग्नामध्ये होतो 5 मिनिटामध्ये सेवा संपणार आहे. माणसं बराच उशीर तारताळी. महाराज माझ्यावर कृपा करा. लग्न ठरवणार सगळीकडे पत्रिका पाठवल्या पाहुण्या रावळ्यातली, तर आता लग्नाला पुरी द्यायची बंदच झाली. का बंद झाली? मी कुणाला पण देईन पण त्याला म्हणून देणार. आता काय त्यांचं झालं असतं कुणाला माहिती. आपापसात होत नाही. भले ती कुठेही गेली तरी चालेल पण पाहुणे पै मध्ये द्यायची नाही. असा पोरींच्या बापांचा काय झालाय. असू द्या, युट्यूब मध्ये नको जायला. महाराज कृपा करा. मामासाहेबांकडून त्यांनी माळ घातली आणि नेमका कीर्तनातनं घरी गेला आणि भोरच्या पाहुण्यांनी फोन केला की बाबा आमची मुलगी तुमच्या मुलाला देऊ म्हणून. लग्न असं नाही तसं करतात तेजस महाराज. त्याचं लग्न जमलं असं म्हणत. आता हे माणसं कुणालाही वाजवायला जमलं, लग्नाला वाजवायला काय अडचण आहे. लग्न जमलं आणि मग ह्याला आनंद झाला. आनंदाचे डोही आनंदाचे अंग इतका आनंद झाला. पळत पळत गेला. महाराज तुमची माझ्यावर कृपा झाली. तुमच्याकडून माळ घातली आणि माझं लग्न एका मिनिटातच झालं म्हणले. मामासाहेब म्हणतायत अरे माझ्या कृपेचं तुझ्या लग्नाचं काही सोयरं सुतक नाही बाबा. मी तुझ्यावर कृपा केली नाही. नाही म्हणले तुम्हीच माझ्यावर कृपा केली. तो म्हणतोय अरे बाबा मी कृपा केलेली नाही. त्यावेळेला मामासाहेबांनी सांगितलं तू जर कृपा कृपा म्हणत असशील, एवढ्या दिवस तुझं लग्न ठरत नव्हतं म्हणतोयस, एवढ्या दिवसानं तुला जी हो म्हणाली तिनं तुझ्यावर काय केली. जिनं तुला पत्कारला तिनं तुझ्यावर कृपा केली. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवहार
व्यावहारिक कृपा ह्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत, परंतु कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. सद्गुरु कृपेने एकदा सद्गुरु कृपेने उजळला दीप. एकदा तो दीप उजळला ना, सद्गुरु कृपेने उजळला दीप. आतला आत्मबोध जागृत झाला पाहिजे. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला माझ्या मस्तकावरती. येवोनी गुरुनाथे माता येवोनी गुरुनाथे माता ठेविला. येवोनी गुरुनाथे माता ठेवेला येवोनी गुरुनाथे माता ठेविला करो. अज्ञान तिमिर गेले भेटला ज्ञानांधकार. बाबा भेटले, बरोबर भेटले. ते मेजर आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांनी ध्यान नाही ठेवलं तर पलीकडचा शत्रू त्यांच्या पुढे येईल, म्हणून ते नेहमी टार्गेट मिशन कारगिल म्हणते. काय मी मगाशीच सांगितलं, मी कुठं बाहेर जाण्याची शक्यता आहे म्हणून मी मिलिटरी मॅन सुद्धा इकडं, ती सुद्धा माझ्यावर कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल अशा सुंदर चार चाली म्हटल्या बाबांनी. मला वाटे एवढी पांढरे कपडे घातल्यात म्हणजे हे तर महाजनी महाराज नसतील ना. आणि मग त्यांना विचारलं, एवढं त्यांच्या कृपेनं चांगलं चाललंय. एवढं 78व्या वर्षी 30,000 पेन्शन घेणारा माणूस म्हणतो माझं सद्गुरूंच्या कृपेनं. म्हणून या मंडपामध्ये जो धर्म निष्ठेनं या धर्ममंडपामध्ये येईल त्याचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. सांप्रदायिक पूर्वक 5 मिनिटांमध्ये भजन करूया. विठोबा